ठाणे में नेता सुरेश म्हात्रे ने आज स्वास्थ्य सेवाओं की कमी और पानी की समस्या पर गहरी चिंता व्यक्त की। उन्होंने बीएमसी आयुक्त से मिलने का फैसला लिया है ताकि स्वास्थ्य सेवाओं में सुधार और पानी की आपूर्ति के मुद्दे का समाधान निकाला जा सके। इसी के साथ ही शाहपुर, मुरबाद और भिवंडी क्षेत्रों में पानी की किल्लत को लेकर एक सख्त संदेश दिया गया है। यदि ये समस्या हल नहीं होती तो मुंबई की पानी की आपूर्ति भी प्रभावित हो सकती है। इससे पहले स्वास्थ्य सेवाओं में लापरवाही और अपर्याप्त डॉक्टरों की स्थिति पर भी चर्चा की गई। महिलाओं के मातृत्व गृह की स्थिति भी गंभीर बताई हुई है। आज जो काही आरोग्याचा विषय फक्त माझ्या लोकसभेतच नव्हे, बाकी देखील आपण कल्याणचा पाहिला असेल, मुरबाड, शहापूर, भिवंडी, डोंबिवली, आज ह्या सगळ्या परिस्थितीत आपण आरोग्याचा विषय पाहिला। पहिले तर कुठल्याच पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट दिली जात नाही, कारण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जेवढी शासकीय रुग्णालय आहे, या शासकीय रुग्णालयात पदं खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळं डॉक्टर्स, नर्सेस हे सगळे कमी असल्यामुळं साहजिकच लोकांना जे काय सेवा द्यायला पाहिजे, त्यांच्यावर उपचार व्हायला पाहिजे ते होत नाही। आणि त्या माध्यमातून अनेक शासकीय हॉस्पिटल, मग आरोग्य केंद्र असतील, उपजिल्हा रुग्णालय असेल, ही सगळी लोक, हे सगळे डॉक्टर्स ह्या पेशंटला प्रायव्हेटमध्ये पाठवतात आणि प्रायव्हेटमध्ये आपण पाहिलं असेल जी काही त्यांची पिळवणूक केली जाते, जो काय बिल आकारला जातो, या सगळ्या गोष्टींचा जेव्हा मी माहिती घेतली आणि म्हणून त्या संदर्भातच आज साहेबांकडे जे डेप्युटी आहेत डॉक्टर अशोक साहेब यांच्याकडे आज चर्चा झाली आमची आणि या संदर्भात काही सूचना या मी देखील त्यांना दिलेल्या आहेत, त्यांच्या देखील सूचना मागवलेल्या आहेत। याच्या पुढे आपण पाहिलं सगळे खाजगी हॉस्पिटल पाहत असाल, कुठेही असा जो ट्रीटमेंट विषयी जो काय डिस्प्ले लावायला पाहिजे हा तुम्हाला दिसतो का? नाही दिसत। कारण खरं म्हटलं तर हे कायदेशीर आहे आणि कंपल्सरी आहे, परंतु कुठलाच प्रायव्हेट हॉस्पिटलवाला ते डिस्प्ले लावत नाही। तर याच्या पुढं जिल्ह्यामध्ये ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये तो डिस्प्ले नसेल आणि तोही समोर रिसेप्शनच्या समोर तो डिस्प्ले असलाच पाहिजे तरच, नाही तर त्या हॉस्पिटलवर देखील कारवाई व्हायला पाहिजे। अशा प्रकारच्या देखील विनंती वजा सूचना ही सगळ्या अधिकाऱ्यांना, सगळ्या डॉक्टर्सना देखील केलेली आहे आणि खास करून ग्रामीण भागात प्राधान्याने लक्ष देऊन आता भिवंडीचं IGM हॉस्पिटल आहे असेल, आपण सगळं पाहिलं असेल, या IGM हॉस्पिटलमध्ये अशी गंभीर परिस्थिती आहे, एवढी घाण आहे। रुक्मिणी हॉस्पिटलला जा तुम्ही, अपुरे डॉक्टर, एक तर एवढी मोठी लोकसंख्या आणि या लोकसंख्येला पुरेसं स्टाफ नसल्यामुळं लोकांची खूप हेळसांड होते आणि गोरगरीब लोक। आणि दुसरं एक महत्त्वाचं आहे का आमच्याकडे जेवढे डिलिव्हरी पेशंट येतात, मी मुद्दाम IGMला विचारलं, शहापूरला विचारलं, मुरबाडला विचारलं, सगळ्या ठिकाणी जी डिलिव्हरी पेशंटची परिस्थिती पाहिली, एक धक्कादायक परिस्थिती आहे की 100तून 25 ते 30% ज्या 100% डिलिव्हरी होतात त्या 25 ते 30% सिझरिंग होतात। तर हा आज बिझनेस झालेला आहे किंवा सिझरिंगच्या नावाखाली आमच्या माता भगिनींना घाबरवलं जातं। ह्या सगळ्या गोष्टींसाठी आज मी नांदापूरकर साहेबांची भेट घेतली आणि ज्या काही सूचना करायच्या होत्या, जे काही आदेश द्यायचे होते, मी ॲप्लिकेशन देखील दिले। नाही बघा, आता जी काही कामं आहेत म्हणून ह्या मीटिंगमध्ये PWDच्या अधिकाऱ्यांनी देखील बोललो होतं आणि सगळ्या डॉक्टर्सना म्हणून मी सांगितलं की तुमच्या हॉस्पिटलमध्ये जी काही पेंडिंग असतील कामं PWDची आणि बरीचशी जी काही पेंडिंग होती, बदलापूरची 2 कामं पेंडिंग होती, मी त्वरित DPOना फोन लावला आणि उद्याच बदलापूरच्या त्या कामांसंदर्भात PWDच्या अधिकाऱ्यांनी देखील बोलले की उद्या दिशा समितीची मीटिंग आहे, त्या संदर्भात तिथंच त्या गोष्टी देखील केल्या जाईल आणि जिथं जिथं आवश्यकता असेल मी त्यांना सांगितलं, काही ॲम्ब्युलन्सची देखील रिक्वायरमेंट आहे, त्यांना मी सांगितलं, मी सगळ्या आमदारांना रिक्वेस्ट करेन, मी देखील तुम्हाला 2-3 ॲम्ब्युलन्स देईन, पण जिथे जिथे ज्या ज्या आवश्यकता आहे तुम्ही देखील आम्हाला सूचना करा आणि आम्ही त्याप्रमाणे फॉलो करू। हे स्पष्ट निर्देश एकदम दिलेले आहेत। तर अनेक वेळा आपण पाहता, याच्यातला एक विषय सांगतो, 1 वर्षापूर्वी जो आरोग्य विभागाकडून यांच्याकडे PWDकडे मान्यतेसाठी पत्र गेला, 1 वर्ष जर आरोग्य विभागाचं काम थांबत असेल तर तुम्ही सांगा, ही सर्वसामान्यांची प्रतारणा नाही का? सर्वसामान्यांना अन्याय नाही का? मी त्यांना स्पष्ट सांगितलं की हॉस्पिटलचा आरोग्याचा विषय असेल आणि शिक्षणाचा विषय असेल, या कुठल्याही बाबतीत यापुढे
या जिल्ह्यात हलगर्जीपणा होता कामा नये आणि जेही अधिकारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर मी तरी त्वरित कारवाईची मागणी करणार.